जाणारी अशी रात्र, या रात्रीमध्ये दुसऱ्या सामन्याकडे जात असताना आपल्याला नवीन सामना पाहायला मिळेल. नवीन सामन्याच्या दिशेने आपण जाऊया, पाहूया सिद्धिविनायक ट्रॉफी 2025. धन्यवाद। तो बिल्कुल ही अब अगला इनिंग शुरुआत होगी और आवाज सुनाई देगी महाराष्ट्र की बुलंद आवाज आतिश पाटिल जी, एक बेहतरीन मराठी की समालोचक निवेदक। अगदी पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय अमित पाटील ठरले, त्यांना नक्कीच प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतील। या स्पर्धेतील प्रमुख मुख्य आयोजक करते साहिल कोड यांच्या शुभ हस्ते चांगला खेळ, चांगली गोलंदाजी, फलंदाजी देखील पाहायला मिळाली। अमित पाटील ठरले या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच। अभिनंदन सर, पुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा। पहिल्या षटकाच्या दिशेने जात असताना सुनीलजी टकले यांना आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर। यावेळी स्टॉपेज आहे, लॉक स्टॉपच्या दिशेने चेंडू जाईल का? इथे खेळाडू उपस्थित होता, आलाय या डावातील आणखी एक चौकार। धन्यवाद। तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळतो। यांचा सन्मान केला जातो। कौतिकात खेळाडू तथा सामाजिक कार्यकर्ते सोनारी नगरी गुण लेखक म्हणून चांगलंच कामकाज त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही पाहिले आमच्या समवेत जोडले जातात। सातत्याने मधुकरजी कडून त्यांचा सन्मान आणि हे गुण समितीत्र आपण पाहतोय कॅमेऱ्याच्या कन्नामध्ये कैद केले जात आहेत। मायची उत्कर्षा प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पाने स्पर्धेतील गुण आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान एस यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, चांगलं टायमिंग नव्हतं। 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील। 0-4-4-2 असे एकूण 10 धावा आपण धाव फलकावर पाहतोय। 38 सर्कल मधलं पहिले षटक या ठिकाणी सुनील टकले पूर्ण करते। भूषण मात्रे आणि प्रवीण ही जोडी मैदानामध्ये। नॉन स्ट्राइक एंडवर असणारा खेळाडू पहा, ज्याची कारकीर्द आपण फार जवळून पाहिली आहे। प्रवीण म्हणजे एक दहशत, प्रवीण म्हणजे एक बलाढ्य खेळाडू वृत्ती राहिली आहे। धाबांचा डोंगर, पाऊस पाडायची आणि नॅचरल क्रिकेट त्याचं राहिलंय। क्रिकेटच्या पटलावर यावेळेस अपील केलं गेलंय, पंचांवर मात्र कोणताही परिणाम नाही आहे। बरेच दिग्गज 40+ माध्यमातून पाहायला मिळत आहेत। पंडित सर, जर आपण पाहिलं ना तर अलीकडच्या काळामध्ये 40 नंतर तुमचं क्रिकेट टिकतंय या फॉर्मॅटमुळे, ज्यामध्ये तुम्ही आता डे टुर्नामेंट देखील खेळताय, रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धा देखील खेळताय, रणजी क्रिकेटला देखील आता एक फॉर्मॅट 40+ माध्यमातून प्राप्त झालाय। म्हणजे आता तुम्ही 40-50 वर्ष सहज क्रिकेट तुमचं जिवंत ठेवू शकता। तुमच्याकडे ती गुणवत्ता असणं, प्रामाणिकपणा असणं आणि जिद्द असणं फार गरजेचं आहे। शेवटचा बॉल या षटकातील सुनीलच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय। सोनारी टेम्पल एंडच्या दिशेने पुढचा बॉल, डान्सिंग द ग्राउंड, सफल झाला खेळाडू, चेंडू झालाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विसावला गेला। डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय। पहिलं षटक झालाय। धावसंख्या आपण पाहतो टोटल 10 धावा। गारवाली देवी बीट्स बँजो बीट्सचे ओनर गौरव कडू आणि रोहित कडू यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि असं नसतं बा। गारवाली देवी बीट्स म्हटलं तर त्यांच्या माध्यमातून देखील एक डे टुर्नामेंट आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळते आणि आज गौरव कडू असेल किंवा रोहित कडू असतील त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि असं नसतं व्हावं। पहिलं षटक संपल्यानंतर 10 धावा केवळ आल्यात। विवरण पाहिलं तर पहिला डॉट बॉल, गोलंदाजीची सुरुवात चांगली झाली, मात्र दुसऱ्या बॉलमध्ये आपण पाहिलं
चौकार, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, चौथ्या बॉलवर 2 धावा, तर 5वा आणि 6वा बॉल गोलंदाजाचं अप्रतिम कमबॅक. 6 चेंडूंचा खेळ झाला, ज्यामध्ये 10 धावा, ज्यामध्ये टोटली 6 बॉल भूषण म्हात्रे यांना खेळून काढले. त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल 10 धावा. सेकंड ओव्हरच्या दिशेने जाताना नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. दिनेश, निलेश. गावठाण संघ क्षेत्ररक्षण ऑन फील्ड वर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र गोलंदाजी करत असताना निलेश नावाचा हा गोलंदाज कॅप्टन्सने वापरलाय. जासे संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. सहू बाजूने इंडस्ट्रियल एरिया, इम्पोर्ट एक्सपोर्ट जिथून दरवाजाच आहे म्हणेन, या मोठ्या पोर्टचा मुख्य दरवाजा इथे काय झालाय. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. सबमरीन डिलिव्हरी, अपेक्षित उंची लाभली नाहीये आणि इथून मात्र पहिला धक्का, पहिली विकेट प्राप्त केली आहे गोलंदाजानं. यावेळेस मात्र या स्पर्धेमध्ये प्रवीण यांना मात्र अपयश आलंय. अपेक्षित उंची न मिळाल्यामुळे शिकार ठरला. लेग बिफोर आउट होऊन माघारी परतलाय नवीन खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये संयंत्यानं आपण पाहतोय. 4 दिवस 4 रात्रींचा हा खेळ. मी म्हणेन की हंगामी टेनिस बॉल क्रिकेट 24-25 या सीझन मधलं जवळजवळ संपुष्टात आहे आणि सरते सरते शेवटी जाता जाता सोनारी सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये सिद्धिविनायकाची ट्रॉफी ही तमाम क्रिकेट शौकीनांसाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी 4 दिवसांची पर्वणी. आता जत्रा पालख्यांचा हंगाम देखील आता जवळजवळ संपल्यात जमा आहे आणि त्यातून मात्र ही स्पर्धा क्रिकेट खेळाडूंसाठी आणि रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी घेऊन आली आहे. 4 रात्रींचा खेळ. आजूबाजूला असणारे स्टॉल्स आपण पाहतोय, जिथे चायनीज, तुम्ही व्हेज नॉन व्हेज, तदनंतर आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता. आपल्या दोन्ही बाजूला आईस्क्रीमचे काउंटर्स आहेत. खरं तर क्रिकेट म्हटलं ना तर आता फक्त खेळ राहिलेला नाही, ते क्रिकेट हे व्यवसाय झालाय. अगदी क्रिकेट खेळणाऱ्यापासून विक्री करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी क्रिकेटच्या मैदानावर व्यवसाय केला जाऊ शकतो, करता येतो, ज्यामध्ये आजही आपल्याला त्याचं उत्तम चित्र पाहायला मिळते. फुलटॉस बॉल इथून डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांकडे अपेक्षित नजरेनं पाहिलं गेलं, मात्र पंचांनी नो बॉल घोषित केला गेला नाहीये. आजवर आयपीएलच्या फॉर्मॅटमध्ये आता नवीन नियम पाहतोय. प्रत्येक खेळाडूची उंची, हाईट जी आहे ती मापली गेली आहे आणि तदनंतर चेंडू जरी कमरेवर असला ना तर त्यानुसार तो नो आहे की नाही घोषित केला जाईल. म्हणजे क्रिकेटमध्ये नव्यानं काही बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच बॉल आहे. लॉंग ऑन रिझनच्या बाहेर जातोय. हा खणखणीत दणदणीत षटकार, अप्रतिम स्ट्रोक. सिद्धिविनायक ट्रॉफीच्या नावानं भरवली गेली आहे आणि इथे येणारा प्रत्येक पाहुणा हा मान्यवर जो आहे तो सोनाली नगरीतला आहे आणि त्यांचं आपण स्वागत करतोय. 19 धावा धावफलकावर लागल्या जाते. दुसऱ्या षटकाचा पुढचा बॉल आणखी एक ओव्हर पिच बॉल आहे. बॅक टू बॅक स्ट्रेट हिट केलाय. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळालाय. अप्रतिम A1 क्वालिटीचा हा षटकार.
सामन्यामध्ये चेंडू कधीही गहाळ झाला, हरवला तर चेंडू नव्यानं दिला जाईल, ही सूचना आपण लक्षात घ्यावी. पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करावी. 25 धाबांवर खेळतोय भूषण म्हात्रेची फल्लातून फलंदाजी. तब्बल त्याच्या बॅटमधून आल्यात 2 चौकार, 2 षटकार, 2 दुहेरी, तब्बल 24 धाबा त्याच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये आतापर्यंत साकारल्या गेल्यात. काय खेळ करतोय, अप्रतिम खेळ सुरू आहे. गावठाण संघाला दुसऱ्या षटकामध्ये डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. युद्धामध्ये शस्त्र ही सुरुवातीला उचलावी लागतात. नीती आणि युद्धनीतीमध्ये फार तर फार मोठा फरक जाणवतो, पण त्या नीतीमध्ये जर सुरुवातीला तुम्ही धारातीर्थी पडलात ना तर तुम्हाला कमबॅक करणं हे फार कठीण जातं. सुरुवातीला जी शस्त्र उचलली आहेत ना त्या शस्त्रांचा वापर मात्र जोरदार केला जातोय. 24 धाबांचं योगदान भूषण म्हात्रेच्या बाट मधून या ठिकाणी. क्रिकेटचा एक चाहता आपण पाहतोय. क्रिकेटच्या या व्यासपीठावर अमूल्य कडू यांची उपस्थिती आहे आणि सध्याला अमूल्य नाराज आहे का? IPL ची स्थिती फार बिकट आहे. काही चाहत्यांमध्ये नाराजी आहे. नाराजीचे सूर मला वाटते अमूल्य मुंबईचा चाहता आहे, पण अमूल्यचा भाऊ हा चेन्नईचा चाहता आहे. सोडला चला मॅच बॉल जर भेटला प्रेक्षकांमध्ये तर त्यांना विनंती करू की आपण लगेचच आणून द्या, सहकार्य करा. एक बॉल बदलल्यानंतर सामन्यावर निकालावर परिणाम टाकला जाऊ शकतो. या हंगामामध्ये रोहित शर्माने ते करून दाखवलंय आणि एका बॉलनं आज मुंबईचं चित्र बदलून टाकलंय. टॉप 3 मध्ये आलाय. तो बॉल बदलला गेला नसताना तर कदाचित मुंबईची स्थिती देखील बदलताना पाहायला मिळाली नसती, पण इथे स्थितीमध्ये काहीच बदल नाहीये. लंगड रिझन मध्ये तिसरा षटकार पाहायला मिळतोय. या स्पर्धेतली पहिली षटकारांची हॅट्रिक भूषण म्हात्रेच्या बॅटमधून. जबरदस्त अफलातून फटकेबाजी. दोन षटकांचा खेळ झाला मित्रांनो. 31 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, 10 धाबा. तर दुसऱ्या षटकामध्ये निलेशनं गोलंदाजी केली. तब्बल 21 धाबा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. बरे एक विकेट पहिल्या बॉलवर आल्यानंतर मात्र कमबॅक करता आलं नाहीये, कारण पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर सेकंड आणि नंतर मग 4, 5 आणि 6 हे सलग 3 चेंडूवर आलेले. 3 लॉंग ऑन रिझर्व मध्ये ह्यूज अँड हँडसम माइटी स्ट्रोक पाहायला मिळाले. षटकार या 3 षटकारांच्या साह्यानं एकूण धाबा आपण पाहतोय तब्बल 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्यात. धाबांना मात्र फार मोठा आकार दिलाय. गावठाण संघ आता बॅकफूटवर आलाय. जासे संघ प्रथमच 40+ माध्यमातून या हंगामामध्ये उतरलाय, पण समाधानकारक स्थिती आहे, चांगली कामगिरी आहे. काही गोष्टी उशिरानं सुरू होतात पण चांगल्या निर्णय आणि निकाल देऊन जातात. तसंच काहीसं चित्र या ठिकाणी जासे संघाच्या वतीनं देखील पाहायला मिळतं. ज्यावेळेस आपण कॅप्टन समवेत मुलाखत केली होती ना त्यावेळेस देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. अंकुश टकले या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर असतील. चांगला बॉल. या बॉलवर मात्र आपण पाहिला 2 धावा आल्यात. टोटल 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33च्या घरामध्ये. गावठाण संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमध्ये आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आर्यन एंटरप्राइजेसचे मॅनेजर सन्माननीय आकाजी टकले यांच्या वतीनं गावठाण संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचे देखील आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. इथून मात्र आणखी 2 धावा मिळतील. सद्यस्थितीमध्ये धावा फार वेगानं झपाट्यानं वाढल्यात. टोटल धावा जाऊन पोहोचल्या आहेत 35च्या घरामध्ये. हलवार पद्धतीने आपण मैदानाच्या चौफेर नजर टाकली ना तर प्रेक्षकांची वाढती गर्दी आपल्याला आता पाहायला मिळते. एक खास ओळख आहे. मैदानाचा काया पलट केला आणि त्याच्या पाठीमागे एक हात होता मंगेश दादा तांडेल साहेबांचा, ज्यानं या मैदानासाठी मातीसाठी मदत केली आणि तब्बल 50,000 धनराशी म्हणून या स्पर्धेला सहायता निधी दिली. त्यामध्ये महेश कडू साहेबांचं योगदान तब्बल 25,000 धनराशी या ठिकाणी त्यांच्या वतीने देण्यात आली. तदनंतर आपण पाहिलं तर वैशाली कॅटरसन इव्हेंट्स मॅनेजमेंटच्या वतीनं फलंदाज, गोलंदाज आणि सिरीजसाठी
सायकल देखील देण्यात आलेल्या आहेत. आणखी पाठीमागे बऱ्याच हस्ती आहेत ज्यांना सहकार्य आपल्याला केलंय, त्याची नावं आपण उत्तरार्धामध्ये या ठिकाणी नक्कीच घेऊ. सहकार्य फार महत्वाचं असतं. सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, परंतु माणसाला पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा हा सर्वसिद्धी आहे. पैशाने सगळं काही करता येतं, मिळवता येतं. इवन सुख मिळवता येईल असं नाही, पण पैशानं चांगले आयोजन निर्माण केले जाऊ शकतात. मॅनेजमेंट उत्तम असणं फार गरजेचं. यावेळेस अपरकट करण्याचा प्रयत्न केलाय. डीप पॉइंटच्या मधून चेंडू जातोय, भेदला, सीमारेषेच्या दिशेनं पाठवला जाईल. आणखी एक चौकार. धावा थांबायचं नाव घेत नाहीये. गोलंदाजांना आलेलं अपयश आहे. इथून गावठाण संघाला कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. आउट ऑफ द पार्क, टॉवरच्या वरून जातोय. इट्स अ फॅबुलस स्ट्रोक. 6 धावा. सन्माननीय मनोजदादा कडू साहेबांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि असं नसतं व्हावं. भूषणची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम बॅटिंग आहे. चौकार षटकारांचा पाऊस सोनारी नगरीमध्ये ऐन गरमीमध्ये सुरू असणाऱ्या एप्रिल एंडच्या या स्पर्धेमध्ये आज मात्र भूषण मात्रे बरसला नाही तर तो गरजलाय. धावांचा मात्र इथे धावा करत असताना त्याच्या बॅट मधून 13 बॉल मध्ये आल्यात तब्बल 46 धावा. का बॅटिंग केली आहे. अप्रतिम बॅटिंग. डॉमिनेट करून टाकलाय. पहिल्या षटकामध्ये धावा फार कमी आल्या होत्या. सुनील टकलेनं फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहिल्या तर तब्बल 42 धावा मागील 12 चेंडू मध्ये आल्या आहेत. दोन्ही गोलंदाजांना खर्च केल्या तब्बल 21 धावा. इथे मात्र आता गावठाण संघ काय करेल. घर बसल्या बरेच प्रेक्षक IPL चा सामना सोडून देखील आज मात्र उरण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून सिद्धिविनायक ट्रॉफी पाहतायत. यावेळेस डीप थर्ड मॅचच्या दिशेनं क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. आणखी एक जबरदस्त फटका. 4 धावा. चौकार. यावेळेस मात्र ढगात गोळीबार सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. अपील होत पण सांवर मात्र कोणताही परिणाम नाही. उत्साह जास्त पाहायला मिळाला. आत्मविश्वास कमजोर. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचल्यात. धावसंख्या 57 धावा.
57 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.2 बॉल्स. स्थिती पहा, चौथं षटक आहे. 57 धावा धाव फलकावर अजवर लागलेले आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. खेळाडूची इथे होती परीक्षा. विकेट मात्र इथे परीक्षा घेते अधूनमधून. पहिली विकेट जेव्हा पडली होती प्रवीण यांची, त्यावेळेस आपण पाहिले असाच बॉल खाली राहिला, लेग बिफोर आउट झाले होते. इथे मात्र भूषण मात्रे बाल बचावला. हा चेंडू जर स्टंप लेंथ मध्ये असताना तर इथे धोका झाला असता. सुदैव बलवत्तर. पुढचा बॉल ओव्हर पिच करण्याचा प्रयत्न. स्लॉट मध्ये बॉल नव्हता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं वेगाने एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नाही आहे. एकाच धाब्यावर समाधान व्यक्त केलं जाईल. चांगलं बाकअप पाहायला मिळालं. 58 धावा धाव फलकावर लागल्या जातील. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय तमाम क्रिकेट प्रेक्षकांची लाभलेली उपस्थिती. सिद्धिविनायकाच्या सोनारी मध्ये हा होणारा क्रिकेटचा सोहळा आहे आणि तुम्ही आम्ही या सोहळ्याचे साक्षीदार. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल फ्लॅट जाईल का? येस, यावेळेस जातोय काउ कॉर्नर रिजन मध्ये. इट्स अ फ्लॅट सिक्सर. इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर आता प्रत्येक गोलंदाजाला मात्र झोडलं जात आहे. यावेळेस हो नजाकत पाहायला मिळाली. वेट अँड वॉच. स्ट्रोक पहा किती शानदार होता. अखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ बॉलला येऊन दिलं. थर्मॅनच्या दिशेनं गॅप सिलेक्शन योग्य आणि आणखी 4 धावा. धावा झाले आहेत. धावा मात्र फार मोठ्या. पुढचा बॉल, पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आहे. हवेमध्ये बॉल. झेल होईल का इथे? खेळाडू अडचणीमध्ये आलाय. चेंडू जातो डीप मिड विकेट रिजन मध्ये. पोहोचेल का? अडवला जाईल. मात्र इथे 50 धावा भूषण भात्रेच्या बॅट मधून येत आहेत का? मला वाटतं अजून एका धाब्याची गरज आहे. 49 धाबांवर खेळतोय. 49 धावा. पहा चेंडूंचा समाचार केवळ आणि केवळ 16. पुढचा बॉल यावेळेस मात्र अप्परकट केलाय. डीप थर्मॅनच्या वरून पॉइंटच्या वरून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. येस, इट्स अ 4. या चौकारानं भूषण भात्रे सिद्धिविनायक चषक 2025च्या या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकवणारा खेळाडू या ठिकाणी ठरलाय. जोरदार टाळ्याने त्याला या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊयात. शो हा जलवा आहे. भूषण शो क्रिकेटच्या मॅच मध्ये भूषणचा मात्र झंझावात पाहतोय. इथे काय घडलंय? आणखी एक खराब बॉल आहे. गोलंदाजीची मात्र कमतरता जाणवते. उत्तम यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील कॅप्टन्सला, पण सध्याच्या घडीला गावठाण संघ थोडासा बॅकफुटवर आहे. पलीकडच्या काळामध्ये गावठाण हे नाव किती हुद्द्यावर पोहोचलं. गावदेवी गावठाण असेल, जे आपण मोठ्या मोठ्या स्थानी ओपन हाफ मध्ये पाहिलं, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलं, आणि ओपन हाफचा शहेनशाह मागील 3 ते 4 वर्षामध्ये गावठाण संघानं स्वतःची ओळख
या क्रिकेटच्या पटलावर नेऊन ठेवली. धावसंख्या आपण पाहतोय टोटल 75 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नवीन संघाला विनंती करू. नवघर 40+ आणि जरीमरी नागाव आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. इथून आणखी एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे. यावेळेस आणखी एक तडाखेबाज आउट ऑफ द पार्क भूषणच्या बॅट मधून आला. आणखी एक ब्रँडेड स्ट्रोक षटकार. ज्यामध्ये सर्वाधिक योगदान राहिलं ते मात्र भूषण म्हात्रेचं, ज्यानं 69 धावांची एक झंझावाती खेळी केली आहे. भूषण म्हात्रे एक टार्गेट त्यानं रचलं आणि समोरच्या संघाला मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं, डॉमिनेट केलं. 69 धावांच्या खेळीमध्ये भूषणच्या बॅटमधून तब्बल 7 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. चलो नेक्स्ट मॅचचं टॉस या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करेन नवघर 40+ विपक्ष जरीमरी नागाव 40+ दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं आणि सहकार्य करावं. चलूया, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये उमंग भोईर यांचा. त्यानंतर शेवटचा साखळी सामना असेल दुतुम 11 40+ विपक्ष फ्रेंड्स 11 सोनारी. हा आजच्या दिवसातला शेवटचा साखळी सामना असेल. चला या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती करतोय. नवघर टीमचा कॅप्टन आणि जरीमरी आहे नागाव टीमचा कॅप्टन आले असाल तर लगेचच आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्सला टॉस करा, याची नोंद घ्या. हॅलो हॅलो चला इथं नवघर टीमचा कॅप्टन आलेला आहे, तरी मी नागाव टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय
दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. मी मान्यवरांमधून खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच असं नसतं होतील याची नोंद घ्या. आणि टॉससाठी मी तेजस कवड्यांना विनंती करतो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते आपण पाहतोय दिनेशजी बंडा नवघर आणि एकीकडे आपण पाहतोय लवेकर सर. हेडीचा कॉल नवघर टेल आलाय. टॉस जिंकलाय टीम नागाव टीमनं. नक्कीच आपलं टॉस जिंकलात आपलं निर्णय काय असेल 1-2 मिनिटात सांगतो. तत्पूर्वी स्पर्धा कशी वाटते? मस्त लाईट चांगली आहे आणि खेळायला मजा येईल. डे सारखं वाटतंय. अगदी प्रकाश मानवनिर्मित प्रकाश ज्योतामध्ये आपण खेळता. नाईट स्पर्धा तुमची देखील 2 ते 3 आपण पाहतोय होत असताना आणि नवघर संघात समवेत देखील आपल्याला डावपेच देखील माहीत आहेत. आपला निर्णय थोडंसं पेंडिंग आहे तर आपण थोड्याच वेळात निर्णय कळवायचा आहे. तत्पूर्वी आपण जाऊया प्रतिस्पर्धी टीमकडे. दिनेश बंडा यांच्याकडे आपण टॉस प्रथमतः हारला. निर्णय थोडंसं पेंडिंग आहे त्यामुळं समोरच्या टीमचा जिथपर्यंत निर्णय येत नाही तिथपर्यंत आपल्या देखील रणनीत्या थांबल्या असतील. पण स्पर्धेविषयी काय म्हणू शकाल? स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि लाईट आणि ग्राउंड खूप छान बनवलं आहे. नक्कीच धन्यवाद. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन्स. डिसिजन थोडं पेंडिंग आहे. थोड्याच वेळात आपल्या इथपर्यंत डिसिजन कळवतील यामध्ये तील मात्र शंका नाही. मैदानामध्ये जाऊया. कॉम्बॉक्स मधून जोडले जाते राष्ट्रीय भाषेतील गोड आवाज. एक बलाढ्य आव्हान पेलवावं लागेल. या आव्हानासाठी बॅटिंग ऑर्डरला मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. त्यामध्ये धावतं समालोचन आपण ऐकूया. राष्ट्रीय भाषेतील गोड आवाज संतोषी पंडित सर पेशाने देखील पुजारी आहेत. आज शुभ कार्यामध्ये त्यांचं चांगलंच योगदान आपण पाहतोय. पंडित जी क्रिकेट की कहानी और पंडित जी की जुबानी. धन्यवाद उमंग भोईर जी. आप तमाम क्रिकेट प्रेमियों के इस क्रिकेट महाकुंभ नाइट क्रिकेट में आप सभी का तहे दिल से हम स्वागत करते हुए बिल्कुल ही अगर देखा जाए तो एक बड़ा लक्ष्य का पीछा करना होगा. 92 रन बनाने होंगे. 92 रन, क्या बात है. एक बहुत ही बड़ा लक्ष्य है. 5 ओवर में जिस तरह के बल्लेबाजी हुई थी जासई के द्वारा